आता कांदा निर्याती संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। कर्नाटकमधील बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्यात आले। बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्यात आले। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय। तर महाराष्ट्रातील कांद्यावर मात्र पूर्वीप्रमाणेच 40% निर्यात शुल्क आहे। केंद्राकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय होतोय असं आता बोललं जाते। आणि आताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। कर्नाटकमधील बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडून। अभिजित, कर्नाटकमधल्या बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्कातून वगळलेला आहे, मात्र महाराष्ट्रातल्या कांद्याला मात्र त्यातनं वगळण्यात आलेलं नाहीये। काय अधिकचे अपडेट्स? खरं आहे, कारण केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बेंगलोर रोज कांद्याला जे 40% निर्यात शुल्क देशातल्या इतर कांद्या प्रमाणे होतं ते 40% निर्यात शुल्क हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता बेंगलोर रोज कांद्याची निर्यात करताना त्याला शुल्क लागणार नाही आणि महाराष्ट्रातला जो कांदा आहे त्या कांद्याला मात्र पूर्वीप्रमाणे 40% निर्यात शुल्क जे आहे ते निर्यातीसाठी लागणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रातला कांदा पुन्हा एकदा पिछाडीवर पडतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती केंद्राच्या या निर्णयामुळे निर्माण होणार असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जातोय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत केंद्राकडून दुजाभाव केला जातोय, अन्याय केला जातोय अशा पद्धती। अगदी तर आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल मात्र दुजाभाव केला जातोय असं बोललं जातंय। तर या संदर्भात आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत जयवंत होळकर यांच्याकडून। जयदत्त होळकर यांच्याकडून जयदत्त, काय आपण प्रतिक्रिया द्याल? महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर दुजाभाव केला जातोय, अन्याय केला जातोय असं बोललं जातंय, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, नक्कीच आपण जर बघितलं की कांद्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। सगळ्या बाजार समित्यांमध्ये आवक सुरू चांगल्या पद्धतीची असताना सुद्धा हा कांदा निर्यात क्षम कांदा असताना सुद्धा निर्यातीला त्या ठिकाणी 40% ड्युटी लावून ठेवलेली आहे। आपण जर एक 15-20 दिवसापूर्वी बघितलं तर साधारणतः गुजरातचा 2000 मेट्रिक टन कांद्याला त्यांनी परवानगी दिली आणि आज जर आपण बघितलं तर बेंगलोर रोज जो काही कांदा आहे त्याला सुद्धा ती 40% ड्युटी माफ करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळा न्याय देण्याचा कुठेतरी हा प्रयोग होतोय का काय, आणि मग महाराष्ट्रातला शेतकरीच फक्त कुठेतरी तो जो काही बाजारभाव त्याला अपेक्षित आहे तो मिळण्यापासून वंचित राहतोय का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। जर कांद्याच्या संदर्भामध्ये कुठलंही धोरण स्वीकारायचं असेल तर ते सर्व शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलं पाहिजे। महाराष्ट्रातला सुद्धा कांदा त्या ठिकाणी ड्युटी फ्री केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त कांदा हा कसा देशाबाहेर जाईल यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न केला पाहिजे। अगदी, पण आपण आता पाहतोय की बेंगलोर मधल्या कांद्याला शुल्कातून वगळण्यात आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मात्र ते शुल्क लागू आहे। तर सध्या महाराष्ट्रातल्या कांद्यावर किती शुल्क लागू आहे आणि आता आपल्याला सुद्धा या निर्यात शुल्कातून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलणार आहात का, सरकारकडे जाणार आहात का? नाही, निश्चितच आम्ही सुद्धा या संदर्भामध्ये वाणिज्य मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत आहोत की ज्या पद्धतीने तुम्ही बेंगलोर रोजला त्या ठिकाणी ड्युटी फ्री करत आहात त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कांद्याला सुद्धा ड्युटी फ्री केलं पाहिजे आणि ड्युटी फ्री केलं तरच आपला कांदा त्या ठिकाणी परदेशामध्ये जाऊ शकेल आणि शेतकऱ्यांना त्याला कुठेतरी लाभ या ठिकाणी मिळू शकेल। कारण की कांद्याचे बाजारभाव आहेत ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले। आज आपण जर बघितलं तर 1000 ते 1200 रुपयाचे दर सुद्धा शेतकऱ्यांना मिळणं प्रचंड अडचणीचं होऊन बसलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने बेंगलोर सारखाच निर्णय महाराष्ट्राला सुद्धा लागू करावा। अगदी धन्यवाद। तर हे होते मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर एक महत्त्वाची बातमी आता आपल्या हाती आलेली आहे। कर्नाटकमधील बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्यात आलेला आहे। बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्यात आले। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मात्र महाराष्ट्रातील कांद्यावर मात्र पूर्वीप्रमाणेच 40% निर्यात शुल्क आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय का असा प्रश्न आता विचारला जातोय।